कधी-कधी ना मला विश्वासच बसत नाही की मी इतकी सुंदरसुद्धा भाजी बनवू शकते. कारण काय होतं ना, की मी प्रत्येक रेसिपी ही माझी स्वतःचीच मी बनवलेली असते असं नाही आहे. काही-काही रेसिपी मी YouTubeवर किंवा Instagramवर सुद्धा बघते आणि स्वतः ट्राय करते आणि तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते. आता त्याचप्रमाणे ही अशी आहे ना, जी आजची जी रेसिपी ना, ती म्हणजे की जशी मटर, पनीर आणि पालक हे तिन्ही मिक्स करून मी जी इतकी सुंदर भाजी बनवली होती ना आणि झाली पण इतकी सुंदर ना, तर मला राहवलंच नाही गेलं की चला इतकी सोप्या पद्धतीने बनवलेली भाजी तुमच्यासोबत पण मला शेअर करावीशी वाटली. मग म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावा. मग काय मस्तपैकी इथे मी पालक घेतले. आता पालक म्हटली ना, पालक काय मला प्रत्येक जी काही पालेभाज्या असतात ना, ती भाज्या मला निवडायचा खूप कंटाळा येतो. पण ना जिभेचे चोचले पुरवायचे म्हटले की एवढी मेहनत तर घ्यावीच लागणार ना. मग काय झटपट पटापट पटकन पालक निवडून घेतली आणि मस्तपैकी तिला स्वच्छ धुवून ठेवली नितरायसाठी. आता इथे मी कढईमध्ये ठेवलं आहे पाणी गरम करण्यासाठी. थोडं पाणी गरम केलं, त्यात थोडंसं मीठ टाकलं. आता पालक ही आपल्याला पूर्ण शिजवायची नाही त्याच्यामध्ये, फक्त ती थोडीशी अशी तिला म्हणजे 1-2 मिनटं तिला गरम पाण्यात ठेवायची आहे, जेणेकरून ती आपली थोडीशी वाटण्याच्या लायक होऊन जाईल, आपली वाटता येईल आपल्याला मिक्सरमध्ये. तर अशी मी तिला केली. 1-2 मिनटं मी तिला वाफेला ठेवली आणि लगेच तिला काढून घेतलं आणि थंड करण्यासाठी साईडला ठेवून दिली. आता पालक थंड होत होती तोपर्यंत इथं मला खूप रडू येत होतं. रडू कोण रडवणार मला रडवण्याची कोणामध्ये हिंमत बिलकुल नाही. ती फक्त एकातच आहे, ती म्हणजे कांद्यामध्येच तेवढी हिंमत आहे की ते मला रडवू शकतं. तर कांदा कापून घेतला इथे मी. त्यानंतर इथे सगळी बाकीची पण तयारी करून घेतली मस्तपैकी. वाटाणे सोलले, मिरची कापली, लसूण घेतला, सगळं मी कापून घेतलं इथं व्यवस्थित. आता इथं पनीरसुद्धा मी कापून घेतलेले होते. तुम्हाला हव्या तशा शेपमध्ये इथे मस्त पनीर कापून घ्यायचे. आता आपण इथे करूया भाजीची तयारी. तर काय केलं, जी पालक होती ना ती थंड झालेली होती, ती मस्तपैकी मिक्सरमध्ये वाटून घेतली छानपैकी बारीक अशी. आता पाणी न टाकताच वाटायची आहे, कारण कसं होतं की पाणी सुटतं आपल्याला पालकला, त्याच्यामुळे ते पाणी बिलकुल टाकायचं नाही. व्यवस्थित त्याची जी प्युरी आहे ती करून घ्यायची आहे. हे बघा आपली इथे प्युरी तयार झाली आहे. आता मस्तपैकी कढई ठेवली, कढईत टाकलं मस्तपैकी तेल. आता तेलामध्ये आपल्याला फोडणी द्यायची आहे जी आपली भाजी आहे तिला. तर काय करायचं, सगळ्यात अगोदर इथे पहिल्यांदा पनीर तळून घ्यायचे. आता काय झालं ना की जेव्हा मी पनीर तळायला घेतले तर काय माहिती ना, हे असे पनीर तळताना ना ते पूर्णपणे खाली चिटकतात. आता हे जेव्हा मी व्हिडिओमध्ये बघितले तर त्यांचे बिलकुल असं पनीर चिटकलं नाही कढईला. माझ्याकडून असं का झालं मला माहिती नाही. तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा. मग सगळे पनीर मी तळून घेतले आणि जे काही उरलेलं तेल होतं, आता पहिल्यांदा मी कढई साफ करून घेतली, कारण ती पूर्ण कढई जळून गेल्यासारखी तिला खाली चिटकून गेलं होतं पनीर. तर कढई स्वच्छ धुवून घेतली आणि जे काही तेल होतं त्याचं ते जे आपण पनीर तळलेलं ते तेल टाकलं. तेलामध्ये मस्तपैकी मोहरी टाकली, छान जिरं टाकलं आणि आपण जो बारीक चिरलेला कांदा होता ना तो पण मी इथे टाकला. त्यानंतर त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या मी कापलेल्या होत्या बारीक, त्या टाकल्या. त्यानंतर थोडंसं फ्राय करून घेतलं आणि त्याच्यामध्ये आपलं आलं लसणाची पेस्ट नाही म्हणता येणार, तर ती थोडं कुटून घेतलं होतं मी खलबत्त्यामध्ये जाडं मोठं, ते टाकलं. ते थोडा वेळ फ्राय करून घ्यायचं. आता कांदा जोपर्यंत ब्राऊन होत नाही तोपर्यंत मस्तपैकी फ्राय करायचा. आता ना कांदा ब्राऊन झाला आहे आपला मस्त. तर त्याच्यामध्ये आपल्याला इथे वाटाणे टाकायचे, हिरवे वाटाणे. ते पण मस्त फ्राय करून घ्यायचे व्यवस्थित त्याच्यामध्ये. मग त्यामध्ये माझा जो फेवरेट आहे तो मी कढीपत्ता टाकला मस्तपैकी आणि व्यवस्थित फ्राय करून घेतला. आता वाटाणे पण इथे थोडेफार शिजतच आलेले आहेत, तर थोडं अजून 1-2 मिनटं तिथं फ्राय करायला ठेवायचं. त्यानंतर मस्त त्यामध्ये मी टाकलं मस्त टमाटा. आता टोमॅटो पण मस्त त्यामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. आता टोमॅटो फ्राय होण्यासाठी थोडा वेळ लागतो, तर काय करायचं, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून आहे ना झाकण ठेवायचं, जेणेकरून आहे ना मस्त टमाटा त्यामध्ये एकदम छान शिजल्यासारखा होऊन जातो. तर मस्त बघा मी मीठ टाकलं आणि त्याच्यावर 2 मिनटं झाकण ठेवून द्यायचं.
बघा इथे मस्तपैकी आपला इथे कांदा, टमाटा, वाटाणे सर्व काही मस्त फ्राय झालं आहे व्यवस्थित. आता आपल्याला याच्यामध्ये मसाले टाकायचे. तर इथे मी अर्धा चमचा हळद टाकली आहे. त्यानंतर त्यामध्ये मस्तपैकी लाल मिरची टाकायची. आता लाल तिखट तुम्ही तुमच्या अंदाजेनुसार टाकू शकता. मी इथे 2 ते 2.5 चमचे लाल तिखट टाकलेलं आहे, कारण आपण अगोदर त्याच्यात हिरवी मिरची पण टाकलेली होती, तर त्याप्रमाणे तुम्ही टाका. त्यानंतर 1.5 चमचा याच्यामध्ये मी कांदा लसूण मसाला टाकलेला होता, तर तो टाकू शकता तुम्ही त्याच्यामध्ये, किंवा काळा मसाला पण चालणार आहेत. मस्तपैकी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये इथे पनीरचा मसाला होता माझ्याकडे एव्हरेस्टचा, तो पण मी याच्यामध्ये टाकलेला आहे आणि व्यवस्थित फ्राय करून घेतला आहे. आता फ्राय झाल्यानंतर ना याच्यामध्ये आपण जी पालक वाटलेली होती ना, ती पालक याच्यामध्ये टाकायची आहे आणि ते पण फ्राय करून घ्यायचे आहे. आणि मग ग्लासला टाकायचे आपले पनीर, जे आपण तळून ठेवलेले होते ते पनीर टाकायचे आणि हे पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. आता सर्व व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला हवं तेवढं पाणी टाकू शकता, किंवा तुम्ही असे पण, तुम्हाला जर एकदम घट्ट भाजी आवडत असेल तर तुम्ही तसं पण ठेवू शकता. चवीपुरतं मीठ टाकून तशीच तुम्ही पण 2 मिनटं वाफेला ठेवून खाऊ शकता. पण मला इथे थोडं पाणी टाकायचं होतं, तर मी जे मिक्सरचं भांडं होतं त्याच्यात ती पालक होती त्याचं थोडं धुवून व्यवस्थित थोडं पाणी टाकलं. त्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं आणि एक 5 मिनटं मी त्याला शिजू दिलं. एक 5 मिनटं उकळी आल्यानंतर ना भाजी इतकी सुंदर तयार होते ना, इतकी छान मस्त तिला तर्री पण आलेली होती. मग काय, मस्त भाजी तयार झाल्यानंतर तुम्ही कशासोबत पण खाऊ शकता, रोटीसोबत, पोळीसोबत किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता. मी तर मस्तपैकी पोळ्या घेतल्या आणि पोळीसोबत एकदम मस्त न वेळ घालवता सुरू झाले. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि हो, जर व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.